मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या मोठमोठ्या इमारती आणि माणसांची गर्दी. पण याच मुंबईच्या मध्यभागी एक असं घरटं आहे. ते घरटं म्हणजे भायखळा येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेचं वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय. या उद्यानात वेगवेगळ्या प्रजातींची हजारो झाडं बहरलेली आहेत. सीता अशोकची सदाहरित झाडं आहेत. यांची दाट आणि पसरलेली पानं हवेतील कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणावर शोषून घेतात. उद्यानातील अर्जुनाचा पानझडी वृक्ष त्याच्या भव्यपणामुळे सहज नजरेस भरतो. हे झाड केवळ निसर्गासाठीच नाही तर मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं. बहावा, पर्यावरणाचा समतोल राखणारा एक अत्यंत महत्वाचा आणि स्वदेशी वृक्ष. बहावा जास्त उंच वाढत नसला तरी याचा विस्तार खूप असतो. ताम्हण हे महाराष्ट्राचं राज्यफूल म्हणून ओळखलं जातं. सोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत गुणकारी आणि महत्वाचं मानलं जातं. हे झाड हवेतील घातक वायू आणि धुलीकण शोषून हवा शुद्ध करतं. पर्यटनासोबतच पर्यावरणाचा हा समतोल जपणारे वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय ही खऱ्या अर्थानं आपल्या मुंबईची हरित संपदा आहे.